मिरजेत भेसळयुक्त दूध फेकले गेले ओढ्यात. अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईचा धसका. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील टाकळी गावात शुक्रवारी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. गावाजवळील ओढा पात्रात मोठ्या प्रमाणावर दूध ओतण्यात आल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं. काही वेळातच संपूर्ण ओढ्याचं पाणी दुधामुळे पांढरं झालं आणि या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार अनेक दुधाचे कॅन ओढ्यात रिकामे करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात दूध फेकण्यामागचं कारण काय, असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच मिरज पूर्व भागातील सलगरे येथे अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त दूध निर्मितीवर मोठी कारवाई केली होती. तपासादरम्यान दुधामध्ये फॅट वाढवण्यासाठी भेसळ केल्याचं उघड झालं आणि संबंधितावर गुन्हाही दाखल करण्यात आला. याच कारवाईनंतर टाकळीतील हा प्रकार घडल्यामुळे कारवाईच्या भीतीने भेसळयुक्त दूध ओढ्यात टाकून नष्ट करण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र या दुधाचा आणि सलगरे प्रकरणाचा थेट संबंध असल्याचा अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही. विशेष म्हणजे मिरज पूर्व भागात यापूर्वीही एरंडोली परिसरात अशाच प्रकारे ओढ्यात भेसळयुक्त दुधाचा टँकर रिकामा केल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे हा प्रकार अपवाद नसून दूध भेसळीचं मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. टाकळीतील या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच ओढ्यात टाकण्यात आलेल्या दुधाचे नमुने तपासून सत्य समोर आणावं अशीही मागणी होत आहे. टाकळी गावातील ओढ्यात मोठ्या प्रमाणात दूध फेकल्याची घटना अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. हे दूध नेमकं कोणाचं होतं, ते भेसळयुक्त होतं का आणि पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न होता का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता तपासातूनच स्पष्ट होणार आहेत.